लग्नानंतर होईलच प्रेम च्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मानिनीने काव्याला ओरडल्यामुळे रागाने काव्या तिची बॅग भरून निघून गेलेली असते. ती क्लासमध्ये येते तेवढं तिच्या हातातनं पुस्तक खाली पडतं. ते पुस्तक गुरुजी उचलून देतात आणि म्हणतात, शेवटी जे घडायचं ते घडलंच ना, चक्रव्यूहात अडकलीस, चारित्र्यावर संशय घेतले गेले, आता इथून पुढचा प्रवास अजूनही खडतर आहे. तेव्हा काव्या म्हणते गुरुजींना, तुम्ही स्पष्ट का नाही बोलत गुरुजी? जे काही असेल ते स्पष्ट बोला ना, तुमचे हे संकेत वगैरे मला काही कळत नाही. अहो तुम्ही स्पष्ट बोला तर आमचं आयुष्य जगणं खूप सुखर होईल ना, तुम्ही असं संकेत देत जाऊ नका. तेव्हा गुरुजी म्हणतात, ते माझं काम आहे आणि ही तर फक्त सुरुवात होती, इथून पुढे गोष्टी अजून बिकट होत जातील. तेव्हा काव्या म्हणते, काही व्हायचं ते होऊ दे, शेवटी माझ्या नशिबाची भोग आहेत ना, ते भोगेन मी. तेव्हा गुरुजी म्हणतात, असं कसं? त्या गोष्टी पारच्याही नशिबात आहेत, पारलाही त्या गोष्टी भोगाव्याच लागणार. तेव्हा काव्याला धक्का बसतो. ती म्हणते, का? हे माझ्या नशिबाचे भोग होते ना, मग ते पार्थ का भोगणार? तेव्हा गुरुजी म्हणतात, नशिबाचा फेर असाच असतो. आपण म्हणतो की आपल्याला सगळं माहिती आहे, आपल्याला हवं तसं जगता येईल, पण तसं कधीच होत नसतं. तेवढ्यात तिथे अनिशा येते आणि काव्याला म्हणते, तू इथे आज लेट का आलीस आणि हे कोण आहेत? असं गुरुजींना विचारल्यावर गुरुजी म्हणतात, एकमेकींची काळजी घ्या, त्यातच सगळ्यांचं भलं आहे, असं म्हणून गुरुजी तिथून निघून जातात.